नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग फाउंडेशन GNM फर्स्ट इयर त्याच्यामध्ये विचारले जाणारे सायंटिफिक रिझन बघणार आहोत। तर तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग प्रश्नांकडे वळूया। तर पहिला प्रश्न विचारला गेला होता मागच्या परीक्षेमध्ये, लघवी होत नसल्यास गरम पाण्याची पिशवी देतात, कारण सांगा। शास्त्रीय कारण 2 मार्काला विचारलं जातं। तर कारण गरम पाण्याचे कारण लिहायचं आहे। गरम पाण्याचा शेक दिल्याने तिथले रक्ताभिसरण उत्तेजित होते। त्या ठिकाणच्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, हँडरायटिंगमध्ये थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर कारण जर गरम पाण्याचा शेक दिल्याने तिथले रक्ताभिसरण उत्तेजित होते, त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि गरम शेक लागल्यामुळे तिथले स्नायू शिथिल होतात आणि त्याच्याने गरम पाण्याचा शेक लागल्यावर स्नायू शिथिल होणार की नाही, आणि त्यामुळे तिथे साचलेली जी लघवी असते ती रिलीज होण्यासाठी किंवा युरिन पास होण्याची इच्छा निर्माण होते। त्यामुळे लघवी होत नसल्यास गरम पाण्याची पिशवी दिली जाते, कारण तिथले स्नायू शिथिल होतात, रक्ताभिसरण उत्तेजित होते, रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, स्नायू शिथिल होतात, हे कारण आहे। दुसरा प्रश्न आहे, गरम पेय प्यायल्यानंतर लगेच तोंडाद्वारे तापमापक लावू नये, कारण तोंडाचे तापमान जास्त वाढलेले असते, हे कारण आहे। तर आता आपण बघूया, कारण जर रुग्णाने कोणतेही गरम पेय घेतले असेल तर लगेच जर थर्मामीटर तोंडात ताप बघण्यासाठी ठेवला तर तापमान जास्त लागणार। ऑलरेडी म्हणजे आपलं हेच आहे, जर आपण काहीतरी गरम वस्तू खाल्ली आणि तोंडामध्ये थर्मामीटर ठेवलं तर तापमान ऑलरेडी जास्त दाखवणार आणि ताप त्याच्यामध्ये नक्की जास्त दाखवला जाणार। त्याच्यामुळे रुग्णाचं नेमकं डायग्नोस आहे ते कळण्यास मदत होणार नाही, म्हणजे ताप आहे की नाही हे आपल्याला समजणार नाही। व त्याच्यामुळे जर आपल्याला कळालं तर ताप जास्त आला तर मग तापाची औषधं त्या रुग्णास दिली जाणार व रुग्णास ती ताप नसताना रुग्णास ती औषधं देणं हानिकारक ठरू शकतं, ठीक आहे। थर्मामीटर त्याचं एकच रिझन आहे की थर्मामीटर दिल्यानंतर म्हणजे गरम दिल्यानंतर तापमान जास्त दाखवलं जाणार, त्याच्यामुळे देऊ नये। पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की त्याच्याने काय होणार, तर 2 मार्काला लिहायचं आहे। ते एवढंच नाही लिहून चालणार की फक्त मग त्याच्याने तापमान जास्त दाखवणार, तर फूड एक्सप्लेनेशन थोडंफार द्यायचं आहे, ठीक आहे। तर तोंडामध्ये तापमान लावू नये गरम पाणी किंवा गरम पेय पिल्यानंतर, असा प्रश्न म्हणजे उत्तर आहे ह्याचं। कारण लिहायला नक्की इथे कारण हे जिथे मेन्शन केले ते कारण तुम्ही असं लिहून मग पुढे प्रश्नाचं उत्तर स्टार्ट करायचं आहे। तिसरा प्रश्न आहे, ताप, नाडी आणि श्वासोच्छ्वास ही कार्डिनल चिन्ह आहेत का आहेत, कारण ताप, नाडी, श्वासोच्छ्वास रोगी बरा होतो, म्हणजे ताप, नाडी आणि श्वासोच्छ्वासामुळे रोगी बरा होतो आहे की तसेच प्रकृती सुधारली आहे किंवा नाही अथवा जास्त बिघडलेली आहे हे सुद्धा कळते। म्हणजे ताप, नाडी आणि श्वासोच्छ्वासाने काय होतं चेक केल्यावरती, तर रुग्णाची प्रकृती सुधारलेली आहे, तो बरा आहे की अजून जास्त खालावलेली आहे किंवा बिघडलेली आहे हे सुद्धा कळते, ज्यामुळे रुग्णाला असलेल्या आजाराचे रोगनिदान करण्यास मदत होते डॉक्टरांना। तुम्ही डॉक्टरांना लिहू शकता, ज्यामुळे ताप, नाडी, श्वासाला कार्डिनल किंवा कार्डिनल चिन्ह मानले जाते, कळलं। ज्याच्यामुळे रुग्णाची कंडिशन काय आहे, तो बरा होतोय की नाही हे कळलं जातं बेसिकली, हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्याच्यामुळे ताप, नाडी, श्वसन हे चेक करणं किंवा कार्डिनल चिन्ह त्याला म्हटलं जातं, जे आपण चेक करून त्याच्यावर रुग्णाच्या आजाराचे निदान करू शकतो। श्वासोच्छ्वासावरून, त्याच्यानंतर रुग्णाच्या नाडीवरून, त्याच्या तापावरून आपल्याला सगळं कळू शकतं, रुग्णाची कंडिशन कळू शकते। त्याच्यामुळे ताप, नाडी आणि श्वसन हे कार्डिनल चिन्ह आहे, असे प्रश्न आहेत। मी अजून व्हिडिओ घेऊन येईन, तर माझ्या व्हिडिओतलीच अजून बरेच पेंडिंग राहिलेत, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आहेत, तसं बनवण्याचा प्रयत्न करते। तर हे पेंडिंग जे राहिले होते बहुतेक मी नर्सिंग फाउंडेशनचे सायंटिफिक रिझन जे आल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत ते मी सगळे घेतलेले आहेत, ठीक आहे। व्हिडिओ म्हणजे ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा, ठीक आहे। आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।